तरी कॉमेडी करायला आवडेल. मला अजिबात रडायला बिडायला बोर होतं जाम. तर मला असं वाटतं की मला आणि निर्मिती ताईला घेऊन जर एखादा शो केला, ती येऊन मला म्हणाली की मम्मा हे गोदोनी गोळी काढली. मग तेव्हा मला कळलं की ही तिनीच काढली होती आणि तिने किती आयडियानी सांगितलं की ही छबिलनी काढली. म्हणलं काय गं गोदो, ही गोळी कुठे? अशा कलरमध्ये आहे, बट इट्स व्हेरी प्रिटी आहे. त्या दिवशी मी कधीच लग्न नाही केलं, आयुष्यभर तुझ्यावर राहिली तर चालेल का वगैरे. म्हटलं हो चालेल. तेवढ्यात गोदो मी तेव्हा करणार आहे लग्न. 2024च्या रेड कार्पेटवर गोदो आणि छबिलची मम्मा आली असं म्हणा करत नाहीये. छबिल गोदोची मम्मा आलेली आहे आणि हे असंच होत आहे माझ्या आयुष्यात. माझी आयडेंटिटी कुठेतरी गायब झाली आहे आणि मला ही नवीन आयडेंटिटी खूप आवडते. खूप म्हणजे खूप कमी वेळात ती मिळेल. हो हो, खूप कमी वेळात मिळाली. आयुष्यात एवढं स्ट्रगल करून काही उपयोग नाही राहिला. नाही झाला. आणि छबिल गोदोची मम्मा हे जास्त. आणि मला हेही आवडतं की त्यांच्या सगळ्या टीचर्स सुद्धा ते रील्स बघत असतात आणि मग त्याच्यावरनं त्यांना काही काही दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारले जातात वगैरे. एक वेगळी मजा तुझ्या घरात, एक वेगळं सेगमेंट चाललेलं असतं ते. हो, खूपच इंटरेस्टिंग असं. आणि दोघी खूप वेगळ्या आहेत एकमेकींपासून. जसं आज सकाळी माझी मल्टीविटॅमिनची एक गोळी असते, ती अशी दाबू शकतो अशी आहे ती. सो ती गोदोनी आज काढली आणि मला म्हणाली मम्मा. म्हणलं, मग तिने मला आधी चेहरा बघितला मी काय रिॲक्ट करते. मम्मी म्हटलं हां. तर मला म्हणाली ही छबिलनी काढली गोळी. म्हटलं हां ठीक आहे. मला म्हणते यू आर नॉट अँग्री. नो यू विल नॉट शाउट ॲट मी. म्हणलं नो. शिट उगाच खोटं बोलले आणि खोटं वेस्ट झालं. मग छबिल येऊन मला म्हणाली की मम्मा हे गोदोनी गोळी काढली. मग तेव्हा मला कळलं की ही तिनीच काढली होती आणि तिने किती आयडियानी सांगितलं की ही छबिलनी काढली. म्हणलं काय गं गोदो, ही गोळी कोणी काढली? आय वॉज जस्ट किडिंग मम्मा. म्हणजे तिला हे सगळं आता चालू झालेलं आहे की. आणि त्या खूपदा काहीतरी गडबड करतात आणि मी पटकन त्यांना बघून खूप सेम दिसतात ना त्या, आणि खूप अशा पाठमोऱ्या असल्या की कळत पण नाहीत. मग म्हणते ए कोण आहेस तू, असं केलं की म्हणतात. आणि छबिलनी गडबड केली तर छबिल सांगते मी गोदो असं म्हणून ते पळून जाते. सो हे सगळं पण आता चालू झालंय. दिस इज न्यू नाव. आई वडील दोघं जेव्हा घरी असतात तेव्हा त्या दोघींचं सगळ्यात जास्त की तू विचारत असशील, स्पेशली तू तर आगाऊ आहेस त्यामुळे तू विचारत असशील कोण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं. हा प्रश्न तर आवर्जून तू विचारत असशील. आय थिंक गोदो ही डॅडीज डॉटर आहे आणि छबिल ही खूप मम्मीज डॉटर आहे. हालाकी आमचं प्रेम दोघांवरही आहे, पण गोदो ही दोघांवर इक्वल असते दोघांबरोबर. पण छबिल इज व्हेरी मम्माज गर्ल. मला मम्माच पाहिजे आणि मम्मा खूप मम्मा आहे तिचं. त्यामुळे तिने विचारलं ना त्या दिवशी मला मी कधीच लग्न नाही केलं, आयुष्यभर तुझ्यावर राहिली तर चालेल का वगैरे. म्हटलं हो चालेल. तेवढ्यात गोदो मी तेव्हा करणार आहे लग्न. ही सगळी प्रोसेस घरात सुरू आहे. सो मला सांग सर कधी येणार आहेत रेड कार्पेट तुझ्या सोबत, कारण की ते एक वेगळे व्हिज्युअल्स मिळतील आम्हाला. आय डोंट नो तो दिवस कधी येईल पण की नाही. पण यू नेवर से नेवर म्हणतात ना, तशातली गत आहे ती. सो कधीतरी इन द फ्युचर नक्कीच त्यांना मला घेऊन यायला आवडेल आणि छान दिसू आम्ही एकत्र असं वाटतं. व्हिज्युअल्स आम्हाला पाहायला पण मिळतील आणि लोकांनाही ते पाहायला नक्कीच आवडेल. नक्कीच. त्याच्या लुकबद्दल काय सांगशील? आज मी लेबल घातलंय जीवनम आणि माझी जी डिझायनर आहे तिचं नाव आहे नमन. आणि मला काहीतरी खूप सिम्पल आणि खूप कम्फर्टेबल घालायचं होतं. सो आय चोज दिस आउटफिट जो बॉर्डर लाईन दीदी तेरा देवर अशा कलरमध्ये आहे, बट इट्स व्हेरी प्रिटी आहे. याच तुला वेळ मिळतो सिनेमा पाहायला मुळात? हो, आय मेक टाईम. म्हणजे माझी मुलं शाळेत गेली की जनरली माझं आत्ता प्री प्रोडक्शन चालू झालं आहे. सो मला ऑफिसला जावं लागतं. पण इतके दिवस जेव्हा म्हणजे आय वॉज ॲट होम तेव्हा मी जास्तीत जास्त कॉन्टेंट बघत होते आणि मी जास्तीत जास्त फॉरेनचे सिनेमे, इकडच्या वेब सिरीज, काय चाललंय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी बघत होते. आणि असा कोणता सिनेमा जो तुला त्याची कथा तुला खूप जास्त आवडते? मराठी मधला कुठला असा सिनेमा आहे कुठलाही कधीचाही मला कळत नकळत हा सिनेमा फार आवडतो. मला खूप
त्या काळात सुद्धा एवढी, पण त्या काळातच मला असं वाटतं एवढे छान सुंदर मच्युअर्ड सिनेमे व्हायचे. आणि आय थिंक विक्रम काकांनी जे काम केलं होतं, सविता प्रभूने आणि आय थिंक अश्विनी भावे होत्या, आणि काय तो गोड होता सिनेमा. आणि मला त्यातली गाणी आवडतात, मला त्यातले डायलॉग्स आवडतात. आणि मी ओव्हरऑलच खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल पर्सन आहे. आणि तुम्ही जर मी अशी दिसते पण आय एम अ व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सन, जो काकड बघून लोकांना लक्षात आलाच असेल. सो त्यामुळे मला कळत नकळत हा सिनेमा मराठीत फार आवडतो. पण मला सांग, आता तू कधी स्मॉल स्क्रीनवर कंटिन्यू पाहायला मिळणार आहे? कारण की आम्ही आतुरतेने वाट बघतोय, हा चेहरा मिस करतोय आम्ही. आय नो मला पण खरं तर काम करायचं आहे. आत्ता मी काम करायला जरा सुरुवात केली आहे. आणि मुलं पण आता 5 वर्षाची झाली आहेत, त्यामुळे आता हळूहळू मी करेनच सुरू काही ना काहीतरी. तुम्हाला ॲटलिस्ट सिनेमांपासून तरी सुरुवात करेन. सिनेमा तू कर, त्याच्याबद्दल वाद नाही, पण टी व्ही मला काहीतरी कॉमेडी करायला आवडेल. मला अजिबात रडायला बिडायला बोर होतं जाम. तर मला असं वाटतं की मला आणि निर्मितीताईला घेऊन जर एखादा शो केला तर मजा येईल. म्हणजे आम्ही दोघी रॉक करू असं मला वाटतं. आणि ती मला फार आवडते, आणि कॉमिक टायमिंगमध्ये ती बाप आहे, आणि मला ती ॲज अ पर्सन पण खूप आवडते. त्यामुळे हा थॉट माझ्या डोक्यात आला की इफ आय वॉन्ट टू डू समथिंग ऑन टी व्ही, 2 फिमेल लीड्सची जर काहीतरी गोष्ट आली आणि निर्मिती मावशीबरोबर मला जर काम करायला मिळेल तर मजा येईल. की झीपर्यंत हे पोहोचले, त्यामुळे झी लवकरच आता या दोघींना घेईल. नक्की नक्की नक्की. येस, सो मच. थँक्स अ लॉट.